नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर काहीच मला मागच्या वेळेस मी सांगितलं की आम्ही खूप दिवसापासून प्लॅन केला होता बाहेर जाण्याचा. तर फायनली आमचं ठरलं आज जाण्याचं. खूप म्हणजे प्लॅन करून आमचे कॅन्सल झाले होते, कारण की माझ्या एक फ्रेंडला एक छोटी मुलगी आहे 1.5 वर्षाची, तिच्यामुळे आम्हाला पॉसिबल होत नव्हतं. तर फायनली आमचं ठरलं आणि आज सुट्टी होती मुलांना, त्यामुळे आम्ही आता चाललो आहे फिरायला. हे बघा माझी मुलगा गेला बाहेर. तर आता तिकडे जाऊ, त्या दोघी पण निघायला तिकडून. आता आम्ही एकत्र आलो होतो, ते भेटू. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळंच कळेल, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू राहा. तर गायचे बघा आम्ही चाललो आहे आता रोडला आलो आहे. पुढे थांबली बघावं लागेल. अजून काय माझी मैत्रीण आली नाही आहे. मला कॉल करून सांगितलं की पटकन ये म्हणून. मला बोलवलं तर ती अजून तपास नाही तिचा. आता किती वेळात येते तुझा हमेशाच असं मला लवकर बोलून घ्यायचं, स्वतः लेट करायचं. बघू आता किती वेळात येते ती, दाखवू तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर गायचं आहे बघा माझी मैत्रीण आली आत्ताशी. बघू शकता तिचा मुलगा आणखी एवढा वेळ आता. तर गायचं आहे बघा आता आम्ही ते थांबलो आहे. हे बघा तिने आता ओला बुक केला आहे. मागच्या वेळेला सांगायला की हमेशा कुठे जायचं की ओला बुक करते, आणि असं पण खूप टाईम झाला आहे. तर बघू आता किती वेळात येते. तर माझी एक फ्रेंड अजून खायचं आहे, तिथे थांबली आहे. तर बघू आता किती वेळ लागतो. तर गाडीवाल्याला कॉल केला आहे ओल्यावाल्याला, तर तो आला आहे कुठे आता इथे वाटतं, पण त्याला समजत नाही कुठे नक्की यायचं आहे. तर बघू आता. तर गायची बघा रिक्षा आली आहे. तर चला आता पटकन बसतो. आम्ही उतरलो. माझी मैत्रिणीची मुलगी हे बघा आता आम्ही आलो सिटी पार्कमध्ये. मी फर्स्ट टाईम आले, पण खूप छान आहे. माझी फ्रेंड मला बोलत होती खूप छान आहे म्हणून, मुलांसाठी खूप बेस्ट आहे. तर बघू आता पुढे. अजून तर काय जस्ट एंट्री केली आहे. हे बघा ही माझी मैत्रीण. पण इथं तिकीट आहे, तिकीट काढावं लागतं आपण जाण्यासाठी. तर पहिले आपण तिकीट काढून घेऊ. बघा इथं तिकीटचा रेट आहे, तुम्हाला दाखवते. बघू शकता पुरुष 20 रुपये, महिला 30, आणि मुलांना 10 वर्षापर्यंतच्या मुलांचं फ्री आहे. तर माझी फ्रेंड तिकीट काढते, बघू शकता. तर हे बघा फोटो काढायचं काम चाललं आहे, बघू शकता. तर हे बघा गेट येतं, ते चेकिंग चालू आहे. बॅगा वगैरे असं ते चेक करतात. आणि हे बघा समोर किती छान आहे, बघू शकता. मला तर खूप मस्त आहे. आणि मी हे यूट्यूब आय थिंक इन्स्टाला मी बघितलं होतं याचा व्हिडिओ, त्यामुळे मला खूप आवडला होता. बघा इथे गाड्या पण आहेत लहान मुलांसाठी, बघू शकता. तसं अजून पुढे भरपूर काही बघण्यासारखं आहे, पुढे आपण बघूच. आम्ही तिघेजणी, आमची पोरं, आणि इकडे सगळ्या मुलांसाठी खेळायला आहे. काही ठिकाणी तिकीटसुद्धा आहे, तर काही ठिकाणी विदाऊट तिकीट आहे. बघू आता कशासाठी तिकीट येते. तुमची मुलीला बघा ह्या गाडीवर बसले, खूप छोटी होती, म्हणजे तिला चालता अजून व्यवस्थित येत नाही. तर बघू शकता किती मस्त बसली होती. अनु इकडं बघ माझ्याकडं. ती बघते बघ कोणाकडं. दीदी किती मस्त बसली, एकदम शांत आहे. तशी ती शांतच आहे. हां बाहेर आणली म्हणून शांत आहे, घरामध्ये खूप मस्ती करते. तरी बघा माझ्या मैत्रिणीच्या मुलीला कसं इथं ती एकदा बसेल की सारखी बोलते मला बसव म्हणून. चला आता मी पुढे जाऊ. तर आता पुढे चाललोय आम्ही, माहित नाही काय आहे. पुढे काय आहे ग? पुढे आहे गार्डन, ते बघायला छान आहे, पण काही मन मस्त आहे. एकदा आलं तर परत यावं असं वाटेल, इतकं छान, खूप मस्त आहे. आणि या साईडला हे काय पाणी आहे हे बघ, ती नदी आहे. ओके चला आता पुढे काय अजून ते गेल्याशिवाय काय कळणार नाही. आहे परत यावं असं वाटतंय तिला, पण तिला परत चल बोलल्याशिवाय ती येणार नाही.
तर हे बघा ट्रेनसुद्धा आहे, पूर्ण गार्डन फिरवते ती, बघू शकता. खूप म्हणजे जर माणूस एकदा आलं तर पुन्हा पुन्हा यावं असं वाटलं, इतकं छान गार्डन आहे. मला माहीत नव्हतं, रिअली मला माहीत नव्हतं. आता मी बघितलं आहे ते, नेक्स्ट टाइम मी पुन्हा येईल. माझ्या मुलीने अनुष्काला उतरवलं खाली, तिला म्हणलं आता कसं इथे एकदम मोकळं आहे चालण्यासारखं, तर तिला आता खाली उतरवलं. आणि त्या साईडला जे आहे त्या साईडने सायकलसाठी आहे, बघू शकता. हे बघा, तर इथं गेम आहे असा कारचा, ज्याला आवड येतो तिथं खेळू शकतो. आणि हे बघा त्या कारसाठी कसं बनवलं आहे ते, पुढे पण आहे, बघू शकता. खूप छान, म्हणजे ती कार आपण रिमोटने चालवायची. खूप छान. अजून पुढे माहीत नाही, बघू अजून पुढे कसं आहे ते. चला, फुलांची सुद्धा झाड आहे आणि झाडांसाठी बघा किती एकदम गोल राऊंडमध्ये कट्टा केलेला आहे, म्हणजे जेणेकरून जे लोक तिथे बसतील सुद्धा. माझे मुलं तर खूपच खुश आहे. मागाशी तिथे गेलो तिथं तिकीट वगैरे काही नव्हतं, पण इथे प्रत्येकाला तिकीट आहे. समोर तिकीट काउंटर आहे आणि ही जी लाईन आहे, ही जी ट्रेनसाठी जशी तुम्हाला मगाशी दाखवली, तर ट्रेनसाठी यांना लाईन लावली आहे. चला अजून पुढे काय काय ते बघू. आणि साईडने तर खूपच छान आहे, एकदम मोकळं आहे. आता तिकडे लाईटिंग आहे, तिकडे काय आहे तेही माहीत नाही आहे, पुढे कळलं असते. लाईटिंग दिसते बघू, हे बघा. हे बघा मिनी बस पण आहे, बघू शकता. तर हे बघा किती मस्त नजारा इथला, खूपच छान. आय थिंक हे पहिलं इथं सर्व असं काही नव्हतं, जशी माझी फ्रेंड मला सांगत होती. सुद्धा आहे छोटी आणि बससुद्धा आहे, बघू शकता तुम्हाला, जशी मगाशी दाखवली मी. आणि छोटी मुलगी ती स्केटिंग करते, किती छोटी आहे पण किती मस्त स्केटिंग करते. इथे आतमध्ये जाण्यासाठी 50 रुपये तिकीट आहे, त्यामुळे आम्ही एवढं सगळं असल्यामुळे आम्ही काही गेलो नाही. पण आतमध्ये खूप छान आहे, एकदम बघण्यासारखं. प्राण्यांचं तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवते मी झूम करून, थोडंफार दिसेल तेवढं बघू शकता. हे बघा वाघ पण आहे एकदम लाईटिंगमध्ये, जवळून जाऊन बघण्यात तर खूपच मजा वेगळी आहे. त्यामुळे आम्ही काय आतमध्ये जात नाही आहे, साईडने जातो आहे. तर आम्ही नाही गेलो तिथे मध्ये, साईडने इथून बघायला बघू शकतो, त्यात पण झाड आहेत. हे बघा तुम्हाला मी साईडने दाखवतो, हे बघा किती मस्त आहे. इथे जाण्यासाठी 50 रुपये तिकीट आहे, खूप छान, म्हणजे सेल्फी पॉईंट आहे हा. तर तुम्ही नक्की इथे एकदा भेट द्या. कल्याणमध्ये आहे सिटी पार्क म्हणून, तुम्ही इथलं जर सर्च केलं तर तुम्हाला ते भेटून जाईल. खूप छान आहे. आणि इकडे सुद्धा पूर्ण मोकळे, जो हा पूर्ण राऊंड आहे, ह्या पूर्ण वॉकसाठी म्हणजे लोक वॉकिंगसाठी इकडे येतात. किती छान आहे, बघू शकता. ट्रेन तुम्हाला मगाशी मी सांगितली पूर्ण गार्डन फिरून आणते. आता याला तिकीट किती माहीत नाही, कारण की आम्ही गेलोच नाही विचारायला. तर चला आता पुढे बघू अजून. माझी मुलगी अनुष्काला घेऊन चालली आहे, तिथे चालू शकते म्हणून बऱ्याच वेळ तिने उचलून घेतलं होतं. माझ्या मैत्रिणी चाललं. तर बघा हे 3 मित्र खूप दिवसांनी एकत्र आलेत. ए बोल, तुला काय बोलायचं आहे त्यांच्यावर? असं फ्रंट कॅमेरा ऑन कर. बरं ठीक. मैत्रिणी मुलांना घेऊन सोबत आलेलोच आहे, त्याचप्रमाणे आमची तिन्ही मुलं खूप दिवसांनी एकत्र आलेली आहेत. तर त्यांचा एन्जॉय आपला चाललेला आहे. सो लेट्स एन्जॉय. तर गेम झोन कशी आलो आहे आम्ही इथे,
मुलांनी हट्ट केला का आम्हाला तिथे जायचं, तर बघू तिथं तिकीट आहे नाही किती आहे तिथे गेल्यावरच कळेल. चला बघूया. इथे खूपच आहे. साईडला बघा. 30 मिनिट्सची किती? ही पोरचमध्ये येतात बघ. 30 मिनिट्सचं 150 रुपये. 150 रुपये 30 मिनिट्स. 2 गेम आवर्सवर इथे प्राईस आहे. 15 मिनिटाचं पण आहे 100 रुपये. त्या ठिकाणी बसल्या चालून दमल्यामुळे आणि आमच्या अंगला पण भूक लागली. याच्यामुळे समोर बघू शकता गेम झोन आहे. ते मुलांना जायचं तर तिथे पण नंबर आहे. माझ्या मुलीने नंबर लावला आहे. बघू शकता नंबर येतो. पोरं गेलेत, माझी मैत्रीण गेली त्यांना घेऊन पुढे तिघांसाठी. आणि ते गेम आतमध्ये ते सॉक्स पण देतात पायामध्ये घालण्यासाठी, की जेणेकरून पायाला काय लागू नये म्हणून. अभी नहीं 7:20 को 7:20 को अभी एंटर नहीं आणि हाताला पण काहीतरी दाखव मला काय ते. 6 मिनिटं एंट्री बँड. अच्छा, एंट्री बँड पण असते. तर फायनली मुलांना आतमध्ये घेतलं. आता आतमध्ये जाऊन व्हिडिओ काढू शकत नाही कारण की पूर्ण जाळी भाग साईडने, पण आपण बाहेरून बघू शकतो. हे बघा, हे बघा. मोहित, मोहित, त्याला आवाज पण जात नाही माझा. माझ्या मुलीला पण जायचं होतं, तिचा मूड जरा होता गाण्यासाठी, जायचं म्हणून, पण तिच्या एवढे पोरं नाही आहेत तिथे. तिला समजावलं, मग झाली शांत. तिला इकडे बोला, इकडे बोला, इकडे बोला. माझ्या मुलीला इतकं दमवलंय अनुष्काने, बघू शकता. ती बसायला जराही मागत नाहीये आणि एका जागी तर बसत सुद्धा नाहीये. ओ ये 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 ये. आणि तुम्ही जम्प करते ती. कर कर जम्प कर, मला बघू द्या. तर अनुष्का किती मस्त खेळते मोकळी, पण तिच्या मागे एक माणूस लागते. आणि माझी मुलगी तिकडे गेली आहे जिथे झोका आहे तिथे खेळायला. तिला जायचं होतं, तिला म्हटलं जा, हिला मी बघते, पण ही मला दमवायला लागली. आता अनु इकडे बघ, पडशील. तिला पकडा, पडत. तर काहीच पोरं काय अजून आले नाही आहेत बाहेर खेळून, कारण की अर्ध्या तासासाठी यांना आतमध्ये म्हणजे तासावर आहे. आता अर्धा तासाचे 120 रुपये घेतले एकाचे, म्हणजे तिघांचे मिळून 360. आता अर्धा तास आम्हीच खूप कंटाळले कधी बाहेर येतील म्हणून. बघू आता अजून किती वेळ लागतो ते, वाट बघू. तर फायनली आम्ही निघालो आहे. आणि माझ्या मैत्रिणीची मुलगी अजिबात यायला मागत नाही आहे, तिला उचलून घेतलं आहे. तर आम्ही निघालो एक घरी. हाय कर, हाय कर. त्यांनी मस्त एन्जॉय केला तिघांनी आणि मनसोक्त खेळलेत ते. आता त्यांना भुका पण लागल्यात. आता बाहेर गेला, बघू आता थोडंफार त्यांच्याकडे ते खाऊ. आम्ही रिक्षा पकडतोय. कडपाशी उतरलोय.
खायला आले. माझ्या मैत्रिणीला रडायला लागली. चला काकणं जाऊ बसायचं. काहीच बघा तर आम्ही आत्ताशी आम्हाला टेबल भेटला आहे. वेटिंगला थोडा 10-15 मिनिट त्यांनी बसायला सांगितलं होतं. तर आम्हाला टेबल त्यांनी लावून दिला. आता बसलं तर ऑर्डर दिली. मग अशी सगळं जेवण येतं इथे. ऑर्डरमध्ये मी व्हेज मागवलं आहे, हैदराबादी व्हेज, आणि यांना नॉनव्हेज मागवलं होतं त्यांनी. तर काही आमचं जेवण वगैरे झालं आहे आता. मग आपण काय काय नाही ऑर्डर दिलं असं तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.